सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर येत्या 28 तारखेपासून शाकंभरी देवी नवरात्र उत्सव सुरू होत आहे. तर मी तुम्हाला शाकंभरी देवीची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. शाकंभरी नवरात्र उत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला म्हणजेच 28 डिसेंबरला सुरू होत आहे. याला शाकंभरी नवरात्र उत्सव असेही म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात येथे फार मोठा रथ उत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचेच रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शाकंभरी असेही नाव पडले. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. प्राचीन काळची कथा आहे. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता. त्याचे नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा धूर्त आणि कावेबाज होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करत असे. देवांचे जीवन वैभवात सुखात असे. मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासूर सूक्ष्मरित्या पाहत असे आणि अत्यंतिक द्वेषबुद्धीने मोठी वळून वळून त्यांच्या नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे. त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी, विजय मिळवावा. दुर्गमासुराने या दृष्टीनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. दुर्गमासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवाने राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवांचा एकच शब्द, तथास्तु. पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुराध्ये प्रविष्ट झाले. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले, हतबल झाले. वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. सर्वांना हकलून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त, बेफाम बनला. मानवांच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देवमानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहूतील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते. पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का? नाही. ही
निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले. सर्व देव, मानव आणि ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नव्या ओजाचा, तेजाचा, सामर्थ्यांचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली, कसे रूप होते तिचे. आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडे, नाना रंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे, या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविधरंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला, नवे जेवण मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळ, फळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांनी तृप्त केले. त्या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझे एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालन पोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवी गडावर शाकंभरी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. 3 दिवसांच्या श्री लक्ष्मीनारायण महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य 2 सत्रामध्ये महायज्ञ व होम हवन, धार्मिक विधी आदी धार्मिक कार्यक्रम होतात. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ही सह्याद्रीच्या 7 डोंगरांच्या कुशीत वसलेली असून ते 7 डोंगर म्हणजे मधु, कैटभ, शुंभ, निशुंभ, चंड व महिषासूर असून या राक्षसांचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना अभय वरद प्रदान केले. या 7 राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असतात. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो. आपल्यातील या 7 राक्षसांवर विजय मिळवता येत नाही तोपर्यंत भगवतीचे चैतन्य दर्शन आपणास होणार नाही. देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या परिस्थितीवर करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या. त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रित्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 108 भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुळाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा काढतात. आपले सण आणि उत्सव साजरे करण्यामागे काही आरोग्यदायी संकेत देखील असतात. हिवाळ्यात मुबलक भाज्या येतात. सणांच्या निमित्ताने या भाज्यांचा आस्वाद घेता यावा याकरता देखील हा उद्देश आहे असं म्हटलं जातं. तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.